आणि आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या कोठी रोड महाल परिसरात गोळीबार झालाय। 6 जणांनी 2 वेळा फायरिंग केल्याची माहिती आहे। वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। 2 आरोपी आहेत। एकमेकाला ते आरोपी ओळखतात। पूर्वीच्या काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा हे आरोपी सोबत होते। त्यांच्यामध्ये एकमेकाच्या वर्चस्वातून प्राथमिक स्वरूपात गोळीबार झालेला दिसून येतो। त्याच्या अनुषंगाने आम्हाला जे सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीच्या पद्धतीने माहिती सांगतोय, त्याच्या अनुषंगाने कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या झालेला दिसतोय। या ठिकाणी 2 फायरिंगच्या केल्याबाबत फुटेजमध्ये दिसते। त्यामध्ये एक मिसफायर झालेला दिसतोय, फायरिंग झालेलं नाही। त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला प्राथमिक स्वरूपात दिसून येतो। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे, त्यातही नागपुरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर नागपूरच्या याच परिसरात कोठी रोड महाल परिसरात आपण या ठिकाणी हा जो गोल दिसतो आहे, या ठिकाणी ह्या फायरिंगची घटना झालेली आहे। 3 बाईकवरून 6 जण आलेले होते आणि ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अंमली पदार्थांशी त्यांचा संबंध असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। मात्र एवढा दाटीवाटीचा हा महालचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये फायरिंगची घटना झाली, ही वर्चस्वाच्या लढाईतून घटना घडली असावी असा एक जे आहे ते पोलिसांकडून सांगितलं जात आहे। मात्र यामुळे एक खळबळ जी आहे ती या परिसरात माजल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जर हा संपूर्ण परिसर बघितला तर हा जुना नागपूर म्हणजेच महालचा परिसर आहे। अगदी दाटीवाटीची वस्ती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा या ठिकाणी गोळीबाराची ही घटना घडली, त्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे आणि एकंदर म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधण्यासाठी आता पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे हे धन्यवाद सुनील, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।